कौलापूर ते बिसूर रस्त्यावर ट्रॅक्टर रस्त्यात आडवा लावण्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये जोरदार वाद होऊन लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे। या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत। याबाबत अभिषेक बाळू माळी राहणार कौलापूर यांनी सागर पाटील आणि प्रशांत पाटील यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे। अभिषेक माळी हे रविवारी दुपारी सुमारे 3:30च्या सुमारास मोटारमधून सासू रुपाली माळी, चुलत सासू कविता माळी आणि छाया माळी यांना सोडण्यासाठी जात होते। दरम्यान बिसूर कौलापूर रस्त्यावरील पोतदार यांच्या गोदामासमोर सागर पाटील मळणी मशीन जोडलेला ट्रॅक्टर घेऊन आला। रस्ता अरुंद असल्याने दोन्ही वाहने एका वेळी जाऊ शकत नव्हती। अभिषेक माळी यांनी आपली मोटार मागे घेण्यास सुरुवात केली, मात्र घाईत असलेल्या सागर पाटील यांनी अभिषेक यांना दमदाटी करत शिवीगाळ केली। त्याचा जाब विचारल्यानंतर सागर पाटील याने ट्रॅक्टर रस्त्यात आडवा लावून रस्त्यावरून कसा जातोस ते बघतो असा दम दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे। यानंतर दोन्ही बाजूमध्ये वाद वाढून सागर आणि प्रशांत पाटील यांनी लोखंडी रॉडने अभिषेक माळी तसेच त्यांचे भाऊ किसन माळी आणि यश माळी यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान प्रशांत पाटील आणि सुरेश पाटील यांनीही यश माळी, अभिषेक माळी आणि किसन माळी यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे। सागर पाटील यांना तिघे मारहाण करत होते। वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर यश माळी यांनी चाकू काढून सागर पाटील यांच्या डाव्या खांद्यावर वार केला असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। तसेच अभिषेक आणि किसन यांनीही शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।